10 ऑगस्ट पासून राज्यातल्या वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात होणार आहे. एवढंच काय तर नंदुरबार, धुळे उत्तर भाग, जळगाव काही भाग, बुलढाणा मोजक्या ठिकाणी, तर नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा अनेक ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात मोजक्या ठिकाणी पावसाला सुरुवात होऊन जाईल. खरी सुरुवात जी आहे ती 11 पासून 15 दरम्यान आहे आणि याच काळामध्ये जी आता पिकं पाऊस मागतायत किंवा सुकलेले आहेत त्यांना तो चांगला आधार मिळणार आहे. तर काही जिल्ह्यांना जोरदार आधार मिळणार आहे. पण ह्या 4 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी दमदार हजेरी लागणार आहे. 15 दिवसाचा खंड याबद्दल आपण काल बोललो आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच उड्डाण चालवलंय की कुठलाच कमी दाब नाही हा माणूस पाऊस का सांगतोय. खरं तर याबद्दल आपण 15 जुलैला पण पाहिलंय. त्यावेळेसही कुणालाच कमी दाब दिसत नव्हता आणि त्यानंतर 22 तारखेपर्यंत 22 जुलैपर्यंत त्याही वेळेस पाऊस झालाय. असाच या काळामध्ये सुद्धा एक चांगला आणि शेतीला जबरदस्त आधार मिळणार आहे. आणि आता कमेंट पण येतात मला वर्धेला देवळीला चालू झाला म्हणून. असं पुन्हा महाराष्ट्रातल्या वरच्या भागाला सुद्धा, पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा, मराठवाड्याला सुद्धा, खानदेशला सुद्धा याच 2-4 दिवसामध्ये पाणी होणार आहे. सुरुवात 11 पासून होईल आणि 15 पर्यंत महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला असेल. एवढंच काय तर उद्याच तुम्हाला समजून जाईल 10 तारखेला संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं होतं. सिद्धार्थ धंदाळ सर, ग्राफ नाही दाखवायचा आहे मला. हा असा अंदाज आहे, पटला तर घ्या नाही तर सोडून द्या. कारण काय शेतीत काम केलंय दिवसभर आणि ते तडजोड करीत बसायला हे जोडायला परत तुम्हाला ती दाखवतो पण हे पाहिजे पिन पण जळलीची. म्हणजे हे सोपा खेळ नाहीये. मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला दिसणार सुद्धा आहे. मॉडेलनुसार या सगळ्या गोष्टी मांडल्यात. ठीक आहे. आता उद्या जिल्ह्यानुसार उद्या धुळे, नंदुरबार, शहादा या भागामध्ये, अकोला, नागपूरमध्ये काही ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर मोजक्या ठिकाणी 10 तारखेचा विषय आहे. अहिल्यानगर मोजक्या ठिकाणी, सांगली, सोलापूर मोजक्या ठिकाणी, बीड, लातूरच्या काही भागांमध्ये उद्या सुरुवात होऊन जाईल. त्यानंतर परवाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी 11 तारखेला महाराष्ट्राच्या जालन्यासह परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर काही ठिकाणी, हिंगोलीसह पूर्व विदर्भ, खानदेश, मराठवाड्यामध्ये पावसाला जोर वाढेल आणि एक चांगल्या पद्धतीनं शेतीला आधार देणारा पाणी तिथे पाहायला मिळेल. यामध्ये खानदेश, विदर्भ, नांदेड, परभणीसह जळगाव, नाशिक जिल्हा सर्वाधिक जास्त पावसामध्ये असणार आहे. आणि ज्या वेळेस थोडं जरी आभाळ आलं, गरमीचं लेवल जरी वाढली, आता मला घाम आलेला आहे बघा, ह्या गरमीच्या लेवलमुळे पाण्याच्या थेंबाची जाडी वाढते आणि थोडा जरी 10 मिनिटं जरी पडला तर चांगला चांदणीतून असा सुद्धा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा पडणार आहे. आता एक व्यवस्थित तुम्हाला समजेल असं समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की प्रमुख प्रश्न वेगळा पाणी कधी येईल असा भाग राहिलेला 30%, 35%, काही ठिकाणी 40%. दुसरा महत्वाचा प्रश्न की जे बंधारे आहेत थोडे थोडे छोटे छोटे आपण म्हणतोय तालुक्याला, गावाला, ते बंधाऱ्याचा विषय. त्यानंतर नदी नाल्यांचा विषय तो प्रत्येक गावाचा असतो. मित्रांनो 60% विदर्भाला, 70% विदर्भाला, खानदेशला 60% भागाला तो झालेला आहे पूर्ण. नाशिकमध्ये सुद्धा 80% भागाचा तो पण पूर्ण झालाय. विषय तो धाराशिव पासून वरच्या भागाचा, लातूरचा, बीडचा, जालन्यामधल्या अनेक भागांचा तो प्रश्न आहे. हिंगोलीचा पण आहे, यवतमाळ सुद्धा काही ठिकाणी आहे. पण हा प्रश्न मी तुम्हाला काय सांगितलंय की ऑगस्ट पूर्ण होऊ द्या. परतीच्या पावसात पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही गोष्टी होणार आहेत. पण ऑगस्टला एक एक परस पाणी येईल अशी पद्धत सुद्धा ऑगस्ट शेवटपर्यंत आहे. पण हे जे काही टप्पे बनलेले आहेत 11 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत, या टप्प्यामध्ये चांगल्या पद्धतीचं हे जे काही चालू आहे वातावरण, हे खंडबिंड काही नाही, बखार नाही, ते वातावरण देखील त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस देणार आहे. आणि याची गोष्ट पाऊस पडल्यानंतरही सांगणं तुम्हाला आहे की कसा झालाय म्हणून. आवाज येत नाही, आवाज वाढवा. सर मला एक विनंती, मागचालाही तुम्ही बंद पाडला आवाज येत नाही म्हणून. अनेक जण म्हणतात आवाज येत होता. तुमच्या मोबाईलचा इश्यू असेल दादा तो तुम्ही ते चेक करून घ्या. ठीक आहे. मंगळवारपासून सुरुवात होईल, उद्यापासून वातावरण चेंज होईल. तर
खानदेश सर्व जिल्हे, विदर्भ सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील देखील सर्व जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ही समाधानकारक पावसाचे चिन्ह आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल. आता तालुक्याने ह्या जिल्ह्याने बघा, 11 तारखेला अहिल्यानगर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नाशिक जिल्हा आहे, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया यांना थोडा थोडा आजच सुरू झाला आहे, काही ठिकाणी उद्या वाढणार आहे. सॉरी, परवा, उद्या आणि परवा. त्यानंतर लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, सोलापूर, बीडसह पाऊस 11 तारखेलाच आगमन करतोय आणि मध्यरात्रीपर्यंत नांदेड जिल्हा चांगलाच घेणार आहे. 2 घंटे, अर्धा घंटा, असा 1 घंटा पाऊस वाढणार आहे. त्यानंतर 12 तारखेला हे थोडं दक्षिण साईडला म्हणजे सोलापूर, धाराशिव, बार्शी वगैरे जे काही पट्टे आहेत, कडाष्टी, शिरूर वगैरे जे काही भाग आहेत, लातूर, हे जे काही पट्टे आहेत, चौसाळा वगैरे, नांदूरघाट वगैरे परिसर जे आहे, बीड, परभणी, परळी, जालन्यासह या भागात असेल. पुण्याला जोर वाढेल मात्र 12 तारखेला. कोल्हापूरला दमदार ते मध्यम हजेरी अशा प्रकारचे आहे. 13 तारखेला यामध्ये अहिल्यानगरसह छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी वाढ होईल अशी पद्धत नाही. गोकुळ सर आवाज येत नाही तर परत लाईव्ह चेक करून या. येत ना आवाज क्लिअर येतो साबळे सर. लोकांच्या मोबाईलला प्रॉब्लेम असतो आणि मला बंद करायला होतं. मी बंद करणार नाही आता. सोलापूरला 14 तारखेला काही ठिकाणी शेतात पाणी सुद्धा साचेल अशी पद्धत आहे. सर्व दूर नाहीये पण अनेक ठिकाणी तशी पद्धत आहे. सोलापूर 14 तारीख, लातूर, बीड जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी पाणी साचेल अशी पद्धत आहे. बीड जिल्हा लक्षपूर्वक आहे का, पाणी साचेल. अहिल्यानगरला चांदणभरी ते मध्यम स्वरूपाचा 14 तारखेला. याच्यामध्ये 60% भागाला ही पद्धत होऊ शकते. मराठवाड्याला 14 तारीख सुद्धा चांगली आहे. खानदेश सुद्धा आहे याच्यामध्ये. पश्चिम महाराष्ट्राला बऱ्याच ठिकाणी चांगला आहे. हा, मग पाऊस कुठे कमी राहू शकतो हे पण सांगितलं पाहिजे. इंदापूर सारख्या ठिकाणी मोजक्या भागामध्ये, बारामतीला मोजक्या भागाने कमी आहे, पण नाही असं नाहीये, तिथे आहे. आणि याच 11 ते 15 कालखंडामध्ये तुम्हाला कोण्या हालतमध्ये पाऊस दिसणार, पडणार आणि चांगला असणार. आणि ज्यांनी मला शब्द केलाय तो राग मला अजून गेला नाहीये की तोडकरांना अंदाज बदलावा लागेल, तर हे शक्यच नाहीये. ह्या वर्षी तर तुम्हाला मी लागून देतच नाहीये. तर जय शिवराय, धन्यवाद. चला एक कमेंट घेऊया आता. वडवणीला आहे बघा, 11 तारखेला सुरुवात होईल चांगली, तुम्हाला 14 पर्यंत दम द्यावा लागणार. 14 तारखेला तुम्हाला चांगला आहे. घनसावंगीला बघा 11-12ला सुरुवात होईल चांगली, 14 पर्यंत आपली घनसावंगी पण चांगली. मी त्याच्यामुळे 4 दिवस ठेवले त्याच्यामध्ये. नेपनूर 14 चांगला, 11ला सुरुवात चांगली. उद्यापासून वातावरण बदलले. वसमतला सकाळी पण शुक्र पडू शकतात उद्या 10 तारखेला. शेगाव, पैठण, शहागड 11 तारीख, शेगाव, पैठण, शहागड. आणि त्यानंतर तुम्हाला 12-13 पण फटकार बिटकार आणि 14 पण आहे. धुळे जिल्हा उद्यापासून सुरुवात होती उत्तर भागाची आणि दुसऱ्या दिवशी अलीकडे भागाची. भोकरदन मध्यम ते दमदार, काही ठिकाणी जोरदार पण आहे तुमच्या भागात. शिलू कोणतं आहे? शिलू 2-3 दादा. भोकरदन आहे शहाणे सर. कोडूर कापसे सर तुमच्याकडे चांगला दणक्यातच आहे, मस्त पाणी तुम्हाला. तारीख आहे 14 आणि 11 सुद्धा. 11ला बऱ्यापैकी पडेल, 12ला पडेल आणि 14ला मात्र बरी आहे. बार्शी, सोलापूरला 14 तारीख देईल मी, पण 11 पासून सुरुवात थोडी थोडी होईल जाईल तुमच्याकडे. यवतमाळला पहाटेपर्यंत थोडीफारशी थोडी काही ठिकाणी, वाशिम, खानसर. आणि 11 तारीख पण आहे. उद्याचाच दिवस आला आहे महाराष्ट्रात पाऊस सुरू व्हायला. उद्याचा म्हणता येणार नाही कारण की ते काही ठिकाणी पडणार पण तुम्ही लक्षात नाही ठेवणार की तिथे पडलेला पाऊस. पण 11 ते 15 काळामध्ये पाणी आहे. बाजलगाव 14 तारीख देईल मी तुम्हाला, 11 पासून सुरुवात होईल. सेम कंडिशन आहे. हे बघा, हे काय आहे हे तुम्हाला आल्यावर समजेल. आंबड तालुक्याला बघा पिकाला जीवदान मिळेल एवढंच आहे, पण काही ठिकाणी त्यापेक्षाही चांगला आहे. म्हणजे आंबडचा पूर्व भाग ज्यांना पहिल्यापासून चांगला पडला त्यांना चांगलाच आहे. आणि हा टप्पा झाला की लगेच 2-3 दिवस पाऊस उघडणार आहे. फक्त 15 पासून 2 दिवस ते उघड म्हणून नाही, आभाळ थोडी चालू राहतील. 16 किंवा 17 ही 2 दिवस उघडेल. परत 18-19ला परत सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये. कन्नडला उद्या आभाळ आणि सुरू आहेत. लातूर जिल्ह्याला 14 तारीख जबरदस्त पाऊस आहे. काही ठिकाणी पाणी साचेल अशी पद्धत आहे, तर काही ठिकाणी समाधानकारक आहे. पण निव्वळ बखाड महाराष्ट्रात नाहीये. लागेल 4 दिवसात मिळेल तुम्हाला पण, मला पण आणि बाकीच्यांना पण.
पालम 11 तारखेपासून आहे, ठीक आहे, 14 पर्यंत होऊन जाईल. भोकरदन तालुका हा जे 15 तारखेला आहे. अहिल्यानगरला 14 दिलेली आहे, पण 11 पासून सुरुवात होईल तुमच्याकडे. उद्यापासून क्लायमेट चेंज, वारे खूप वाढणार उद्या, पण भयान वारे वाटतील. चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस चालू आहे सध्या, देवळी वगैरे भागात खाडीसर. तुम्हाला तारीख जर महत्वाची पाहिजे असेल तर चंद्रपूर जिल्ह्याला जबरदस्त पाऊस 11 तारखेला, उद्याचा दिवसच आडवा आहे. आणि याच्यामध्ये तुमच्या मोबाईलवरती ह्या बकाली सांगितली ना, अनेक भागांच्या ओढ्याला पाणी गेल्याची व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती येईल. ते अनेक भाग आहेत, सगळे नाहीत, पण पावसाच्या बाबतीत चांगल्या पावसातील सगळे भाग आहेत. आणि आज 15 दिवसाची उघाड पाहिजे शेतकऱ्याला, असे शेतकरी सुद्धा आहेत. आणि विहिरीला पाणी पाहिजे असे पण शेतकरी आहेत. ठीक आहे, जय शिवराय. करतोय आराम, बोलू घ्या. पंढरपूरला 14 चांगली आहे आणि 11 चांगली आहे. मधल्या 12-13ला मी फटकारे देईन. चला, गेवराई पण आहे, ठीक आहे. गेवराईला 14 तारीख देईल मी तुम्हाला, 11ला आहे सुरुवात तुमच्या भागात. जय शिवराय भावनो. उद्या परत बोलूयात. वातावरण उद्या चेंज होणार आहे सगळीकडे.